नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र शैलेश आणि आपल्या जळगावकर शैलेश या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, कधीकधी आयुष्यात आपल्याला एवढा मोठा धोका मिळतो की माफ करणं म्हणजे कमकुवतपणा वाटतो। बट माय फ्रेंड, खरं सामर्थ्य त्यातच असतं जेव्हा आपण मनातला राग वेदना सोडून देतो। तुम्ही अजूनही मनात कुणाचा राग धरून बसला आहात का? तुमचं मन अजूनही त्या व्यक्तीच्या वागण्याने दुखावतंय का? जे अजूनही तुमच्या मनाच्या शांतीला डिस्टर्ब करतंय का? जर तुमचा उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच आहे। या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये आपण माफ करण्यामध्ये किती मोठी ताकद आहे या विषयावर खोल चर्चा करणार आहोत। कसं ते दुःख सोडून द्यायचं, मन मोकळं करायचं आणि स्वतःसाठी शांततेचं आयुष्य जगायचं। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपल्या आयुष्यात अशी काही क्षण येतात, आपल्याला आतून पूर्णपणे तोडून टाकतात। कधी एखादा जवळचा व्यक्ती धोका देतो, कधी अपमान होतो, तर कधी इतकं मोठं नुकसान होतं की त्या घटनेचा ठसाच आपल्या मनावर बसतो। आपण पुढे जातो पण मन मागेच अडकून राहतं। शरीर मोठं होतं पण भावना मात्र त्या दुःखात अडकलेल्याच राहतात। तुम्ही लक्षात घेतलं आहे का की खूपदा आपण दुःखाच्या, रागाच्या किंवा कोणीतरी दिलेल्या त्रासाच्या कैदेत जगतो। दिवस जातात पण मनात तोच राग, तोच अपमान, तोच बिट्रायल वारंवार राहतो। त्यामुळे काय होतं, आपलं मन शांत राहत नाही। कोणत्याही नात्यात आपण पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊ शकत नाही। आत्मविश्वास कमी होतो आणि आयुष्य फक्त एका शॅडोमध्ये जगलं जातं। कधीकधी तर असं वाटतं की माफ करणं म्हणजे कमजोर होणं। पण खरं सांगा, राग बाळगणं, दुःख साठवून ठेवणं, रिव्हेंज घेण्याचं स्वप्न पाहणं, हे सगळं तुम्हाला शांत करतंय का की आणखी वेदनाच देतंय? कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे आपल्या अनरिझॉल्व इमोशनमुळे फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूचं संपूर्ण एन्व्हायरमेंट त्रस्त होतं। घरातला तणाव वाढतो, कामात लक्ष लागत नाही आणि शरीरावरसुद्धा त्याचा परिणाम होतो। डिप्रेशन, अँझायटी, स्लीपलेसनेस। मग प्रश्न हा नाही की तुम्हाला कोणी दुखावलं, प्रश्न हा आहे की त्या वेदनेला तुम्ही अजूनही तुमचं आयुष्य चालवू देता आहात का? कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव सांगा। मित्रांनो, ही समस्या खूप सटल आहे पण अत्यंत खोल आहे। म्हणूनच माफ करणं म्हणजे फक्त दुसऱ्याला नाही तर स्वतःला मोकळं करणं आहे। आता विचार करा, तुमच्या मनात अशी काही गोष्ट आहे का जी आजही तुमचा आत्मा जखमी करते आहे? मित्रांनो, माफ करण्यामागचं खोल सत्य काय आहे चला तर जाणून घेऊयात। बाहेरून पाहिलं तर वाटतं मी का माफ करावं, चूक त्याची आहे, त्रास मलाच झाला आहे। पण लक्षात ठेवा, माफ करणं ही भावना दुसऱ्यांसाठी नाही, ती पूर्णपणे तुमच्यासाठी असते। कारण जोपर्यंत तुम्ही राग, दुःख, द्वेष मनात ठेवत आहात तोपर्यंत तुम्ही त्या घटनांच्या कैदेत आहात। तुमचं मन त्या व्यक्तीच्या वागणुकीवर रागवलेलं आहे, पण त्याचवेळी तुमचं आतलं शांत, सुंदर अस्तित्व त्याच रागात अडकलेलं आहे। फॉरगिव्हनेस म्हणजे भूतकाळाचं बॅगेज खाली ठेवणं आहे। कधी ऐकलं आहे का, होल्डिंग ऑन टू अँगर इज लाईक अ ड्रिंकिंग पॉयझन अँड एक्सपेक्टिंग द अदर पर्सन टू डाय। याचा अर्थ असा की जेव्हा आपण राग धरून ठेवतो तेव्हा आपणच स्वतःला हळूहळू नष्ट करत असतो। आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, माफ करणं म्हणजे विसरणं नाही, ते म्हणजे मी आता त्या वेदनेला माझं आयुष्य कंट्रोल करू देणार नाही। ही एक इमोशनल मॅच्युरिटी असते जिथे आपण ठरवतो की मी आता माझ्या हिलिंगला प्राधान्य देणार। मी जखमा उरात साठवणार नाही, मी आता स्वतःसाठी पुढे जाणार। पण खरं सांगू, माफ करणं सोपं नाही, ते एक प्रोसेस आहे। कधी रडून, कधी मनातल्या भावनांना वाट करून देऊन आणि सगळ्यात शेवटी ॲक्सेप्टन्स करून। मित्रांनो, माफ करणं म्हणजे स्वतःला सांगणं की माझं आयुष्य त्या एका दुःखावर थांबणार नाही। आता विचार करा, एखादं नातं जे तुमच्यामुळे नाही पण मिसअंडरस्टँडिंगमुळे तुटलं, एखादी घटना जी अजूनही मनाला खायला उठते, एखादी व्यक्ती जिने तुमच्यावर अन्याय केला, तुम्ही अजूनही त्या गोष्टींना मनात धरून बसले आहात का? का आजपासून तुम्ही त्या गोष्टींना मुक्त करणार आहात? मित्रांनो, कधीकधी आपल्याला वाटतं माझ्या जखमा इतक्या खोल आहेत की मी कधीच माफ करू शकणार नाही। पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे तुम्हाला तुमच्या विचारांवर पुनर्विचार करायला भाग पाडेल। त्यांचं नाव आहे नेल्सन मंडेला, ज्यांनी जगाला क्षमाशीलतेचा खरा अर्थ शिकवला। मित्रांनो, 27 वर्ष, हो संपूर्ण 27 वर्ष त्यांनी तुरुंगात घालवले, फक्त त्वचेचा रंग वेगळा होता म्हणून। त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले, शारीरिक वेदना, मानसिक त्रास, आयुष्य तोडून टाकणारा काळ। तुम्ही असता त्यांच्या जागी तर काय केलं असतं? राग, बदला, द्वेष। पण मंडेला म्हणाले होते, जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा जर मी राग मनात ठेवला असता तर मी अजूनही कैदेतच असतो, फक्त त्या जेलच्या भिंतींशिवाय। त्यांनी माफ केलं त्यांच्या अत्याचारकर्त्यांनाही, कारण त्यांनी ठरवलं होतं माझं आयुष्य रागाने नाही तर शांततेने बदलायचं आहे।
आज जग त्यांना एका क्रांतिकारक नेत्यापेक्षा जास्त एक हिलिंग लीडर म्हणून ओळखतं. मंडेलांसारखं जगणं आपल्या सगळ्यांना शक्य नाही, पण त्यांचं शिकवणं आपल्या आयुष्यात उतरणं नक्की शक्य आहे. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात कोणी फारसं वाईट वागलं असेल, तुमचा विश्वास तोडला असेल, तर विचार करा, तुमचं आयुष्य त्या एका व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून आहे का? की तुम्हीही म्हणाल, इनफ, आता मी स्वतःसाठी माफ करतो, मनशांतीसाठी माफ करतो. हे खरंच शक्य आहे, कारण फॉरगिव्हनेस म्हणजे दुसऱ्यांसाठी मोठं होणं नाही, ते आहे स्वतःसाठी मोकळं होणं. मित्रांनो, चला आता थोडं समाजाकडे पाहूया, आपल्या सभोवतालच्या जगाकडे. आजूबाजूला बघा, किती तुटलेली नाती, घरात सततचे वाद, मित्रांमध्ये दुश्मनी, सोशल मीडियावर सतत टॉक्झिक कमेंट्स. हे सगळं का होतं? कारण लोक विसरलेत, माफ करणं ही एक मानवी कला आहे, विकनेस नाही. आज पती पत्नीमध्ये वाद होतो आणि लगेच सेपरेशन. आई मुलं एकमेकांशी बोलत नाहीत, शेजारी शेजाऱ्याला द्वेषाने बघतात. राजकारणात फक्त सूड आणि ईर्ष्या. सामाजिक गट एकमेकांशी कटुतेने वागतात. कुठे गेलं ते माफ करा आणि पुढे जा हे मूल्य. मित्रांनो, एक चूक, एक अपमान आणि लगेच नातं संपलं. मग काय उरतं? फक्त एकटेपणा, अपराध भावना आणि इगो. म्हणूनच आज समाजात स्ट्रेस वाढतोय, अँझायटी वाढते, मानसिक आजार वाढत आहेत. जर प्रत्येकाने आपल्या मनात थोडी जरी जागा फॉरगिव्हनेससाठी ठेवली, तर घरात शांतता येईल, नात्यांमध्ये प्रेम परत येईल आणि समाजात खऱ्या अर्थाने विकास होईल. मित्रांनो, माफ करणं ही फॅन्सी आयडिया नाही, ती गरज आहे, ती संस्कृती आहे. जर आपण ती संस्कृती रुजवली नाही, तर आपली पिढी फक्त राग, रिवेंज आणि टॉक्झिक थिंकिंग घेऊन मोठी होईल. तुम्हीच ठरवा, तुम्हाला ही विषारी साखळी तोडायची आहे का नाही. मित्रांनो, तुमच्या फॉरगिव्हनेसने कदाचित संपूर्ण समाज बदलणार नाही, पण तुमच्या घरात, तुमच्या नात्यांमध्ये एक पॉझिटिव्ह रिपल नक्कीच तयार होईल. मित्रांनो, कधी स्वतःशी प्रामाणिकपणे विचार केलात का? मी अजूनही त्या दुःखातून बाहेर आलो नाही आहे हे कबूल करायला किती कठीण वाटतं. हो, समजतो मी. कधीतरी त्या एका वाक्याने, त्या एका कृतीने किंवा त्या एका व्यक्तीच्या वागण्यानं आपलं संपूर्ण आयुष्य ढवळून निघतं. मन आतून ओरडतं, का असं झालं माझ्याबरोबर? पण आपण ते दाखवत नाही, फक्त हसून झाकतो. पण लक्षात ठेवा, हिलिंग सुरुवात होते जेव्हा आपण ती वेदना स्वीकारतो. माफ करणं ही दुसऱ्यासाठी नाही, ती आहे स्वतःसाठी, तुमचं मन हलकं होण्यासाठी, तुमच्या झोपेची शांतता परत मिळवण्यासाठी, तुमचं हसणं खरंखुरं होण्यासाठी. तुमचं हसणं आता बनावट वाटतं आहे का? मन शांत राहत नाही आहे का? रात्री विचार फिरतच राहतात का? तर हेच क्षण आहेत स्वतःला समजून घेण्याचे. स्वतःला सांगा, मी परिपूर्ण नाही, पण मी हिलिंगसाठी तयार आहे आणि फॉरगिव्हनेस हा त्याचाच भाग आहे. एकदा मनातून राग गेला, एकदा ती गोष्ट स्वीकारली, एकदा त्या व्यक्तीसाठी शांततेने, दयाने विचार केला, तेव्हा जे होतं ना ते खरं स्वातंत्र्य असतं. फॉरगिव्हनेस म्हणजे पास्ट विसरणं नाही, त्या पास्टचा तुमच्यावर परिणाम होऊ न देणं. तेव्हा आता मनाला एकच प्रश्न विचारा, मी अजूनही राग सांभाळतोय का? की माझ्या मनासाठी माफ करून पुढे चाललोय? मित्रांनो, आता प्रश्न येतो, माफ करायचं कसं? कारण सांगणं सोपं आहे, पण त्या भावना, त्या जखमा त्या कुणालाही दिसत नाहीत. पण मी तुमच्यासोबत आहे. चला स्टेप बाय स्टेप बघूया माफ करण्याचा एक प्रॅक्टिकल आणि खराखुरा मार्ग. स्टेप 1, स्वीकार करणं. सुरुवात होते जेव्हा आपण स्वतःला मान्य करतो की हो, मला त्रास झाला होता. दडपून ठेवण्याऐवजी भावना स्वीकारा, कारण जे तुम्ही दडवता तेच तुमचं मन पोखरतं. स्टेप नंबर 2, स्वतःच्या हिलिंगकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा, स्वच्छंदी चालायला जा, मन मोकळं करा, कधी फ्रेंडकडे, कधी डायरीत. हिलिंग म्हणजे स्वतःवर प्रेम करणं, ते स्वतःला वेळ देणं आहे, दोष देणं नाही. स्टेप नंबर 3, त्या व्यक्तीची बाजू समजून घ्या. म्हणजे माफ करण्यासाठी त्याचं वागणं योग्य होतं असं नाही, पण कधी त्यांनाही काही दुःख होतं, त्यांनाही कोणी तोडलं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. स्टेप नंबर 4, भूतकाळाला स्वतःवर हुकूम चालवू देऊ नका. माझं आयुष्य माझ्या कंट्रोलमध्ये आहे, त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागणुकीवर नाही. मित्रांनो, हे मनाशी पक्क ठेवा, भूतकाळ फक्त शिकण्यासाठी ठेवा, जगण्यासाठी नाही. स्टेप नंबर 5, एक माफ करणारा निर्णय घ्या. तुम्ही पत्र लिहू शकता, पाठवू नका, पण लिहा. त्या व्यक्तीला मेसेज करू शकता किंवा फक्त स्वतःच्या मनात मी तुझा राग सोडत आहे असं म्हणा. ही प्रक्रिया वेळ घेईल, पण दररोज स्वतःला आठवण करून द्या, मी आता शांततेच्या दिशेने चाललो आहे, मी माफ करत आहे. दुसऱ्यांसाठी नाही, तर माझ्यासाठी, माझ्या मनशांतीसाठी. मित्रांनो, माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला अजून किती काळ त्या वेदनेच्या, रागाच्या आणि आठवणींच्या कैदेत जगायचं आहे? आजच एक निर्णय घ्या, स्वतःसाठी, तुमच्या मनशांतीसाठी, तुमच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी.
कोणीतरी तुमचं मन दुखावलं असेल, तुमच्यावर अन्याय केला असेल, पण त्यांचं वागणं तुम्हाला आतून तोडून टाकून देणं हे सुद्धा एक प्रकारचं आत्मपीडन नाही का? मित्रांनो, आज फक्त मनात इतकं म्हणा, मी तुझ्यावरचा राग सोडतो, माझं मन आता शांततेसाठी तयार आहे. हे वाक्य तुमच्या हिलिंगची पहिली पायरी ठरू शकते. जर ह्या व्हिडिओमधलं एक वाक्य, एक विचार किंवा एक भावना तुमच्या मनाला भिडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. कोणाला माफ केलं, कधी केलं आणि कसं वाटलं. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मेसेज शेअर करा, कारण कदाचित कुणाचं तरी आयुष्य या व्हिडिओमुळे बदलू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.